नमस्कार, आज आपण कोथिंबीर कबाब ग्रेव्ही पाहणार आहोत। त्यासाठी लागणारा मसाला पाहून घेऊयात। कबाबसाठी लागणारा मसाला पाहून घेऊयात। मिरची, लसूण, जिरे, हळद, मीठ, सर्व मसाला बारीक करून घेऊयात। मसाला बारीक करून झालेला आहे। आता चिरलेली कोथिंबीर घेऊयात। त्यात थोडं बेसन पीठ घालूयात। वाटण केलेलं घालूयात। आता हे मिश्रण थोडं पाणी घालून एकत्र करून घेऊयात। मिश्रण एकत्र झालेलं आहे। आता एक 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। ग्रेव्हीची तयारी करूया। खोबरं, लसूण, आलं, दालचिनी, लवंग, मिरे, स्टार फूल, कांदा, टोमॅटो, सर्व मसाले मिक्सरला लावून वाटण करून घेऊया। चला तर आता कबाब बनवून घेऊया। पॅनमध्ये थोडं तेल घालूया। तेल गरम झाले की कबाब घालून घेऊया। कबाब दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घेऊया। कबाब चांगले फ्राय झालेले आहेत। आता काढून घेऊयात। चला तर मग ग्रेव्ही बनवून घेऊया। पॅनमध्ये थोडं तेल घालूयात। तेल गरम झालं की त्यात थोडी मोहरी, थोडे जिरे, थोडे तीळ चांगले फ्राय करून घेऊया। हे सर्व मिश्रण चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण करून ठेवलेली ग्रेव्ही त्यात घालून घेऊया। ग्रेव्हीमध्ये थोडी हळद, थोडं लाल तिखट घालून घेऊया। त्यानंतर मसाला चांगला तेल फुटेपर्यंत भाजून घेऊया। आपल्या मसाल्याला चांगलं तेल फुटलेलं आहे। आता त्यात थोडे पाणी घालून घेऊया। थोडं मीठ घालूया। मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर आपण फ्राय केलेले कबाब त्यात घालून घेऊया आणि एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे। आता आपण कबाब परतून घेऊयात आणि एक 5 मिनिटांसाठी चांगले शिजवून देऊयात। आता आपली कोथिंबीर कबाब ग्रेव्ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ती नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।